गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग. आज आपण आपला सेकंड एक्सपेरिमेंट टू व्हेरीफाय बर्नौलीज थेरम बघणार आहोत. ऍक्च्युअली आता आईस्क्रीमच्या मॅन्युअलमध्ये बघितलं ना तर त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे टू मेजर टोटल एनर्जी बाय युझिंग बर्नौलीज ॲपॅरेटस. ठीक आहे. आणि याच्या अगोदरच्या जर स्कीममध्ये बघितलं ना तर त्याच्यामध्ये नाव काय होतं तर टू व्हेरीफाय बर्नौलीज थेरम. आता बर्नौलीज थेरम आपल्याला काय सांगते लक्षात आहे, थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा पहिल्यांदा. ठीक आहे. बर्नौलीज थेरम स्टेट्स दॅट if a perfectly incompressible fluid flowing in a continuous stream, then the total energy at any cross section is remains same or constant. बरोबर आहे का? याचा अर्थ काय, कुठलाही सपोज जर परफेक्टली इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड जर फ्लो होत असेल ना तर त्याची टोटल एनर्जी ही नेहमी सेम असली पाहिजे किंवा ती कॉन्स्टंट असली पाहिजे. बरोबर आहे का? म्हणजे मी एका पाईपचं जर कुठलाही क्रॉस सेक्शन एरिया घेत असेल तर त्याची टोटल एनर्जी मला एकच किंवा सेमच मिळाली पाहिजे. बरोबर आहे ना? मग ती पाईप लक्षात आहे, ती पाईप कोणत्याही असते की लिक्विड जी फ्लो होणार आहे ती कुठल्याही टाईपची असते. ठीक आहे. मग टोटल एनर्जी म्हणजेच काय, तर टोटल एनर्जी आपल्याला माहिती आहे. टोटल एनर्जी इट इज द मॅथमॅटिकल सम ऑफ प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी या तिन्हीची बेरीज किंवा समेशन आपण करणार आहोत ना, त्यावेळी आपल्याला जी एनर्जी मिळते त्याला आपण टोटल एनर्जी असं म्हणतो. बरोबर आहे ना? आता आपल्याला काय करायचं आहे बघा, काय आपल्या समोरचं जे ॲपॅरेटस आहे या ॲपॅरेटसला आपण म्हणणार आहोत बर्नौलीज थेरम ॲपॅरेटस. त्याच्यात याला आपण म्हणणार बर्नौलीज थेरम ॲपॅरेटस. आणि हे आपले डायमंड एज्युकेशनल इक्विपमेंट सांगलीचं आहे ना, ठीक आहे, ते थोडंसं लक्ष द्या की मी काय काय सांगते. आता ह्या ॲपॅरेटसची थोडीशी मी माहिती देतो. या ॲपॅरेटसमध्ये ना एकूण 2 टँक आहेत. जो खालचा टँक आहे जो आपण पाणी संप करण्यासाठी वापरणार आहोत त्याला आपण म्हणणार आहोत संप टँक. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या वरचा हा जो टँक आहे याला आपण म्हणणार आहोत मेजरिंग टँक. याला आपण म्हणणार आहोत मेजरिंग टँक. हा झाला आपला संप टँक. ठीक आहे. आणि आपल्याला ज्या पाईपचं टोटल एनर्जी मेजर करायची आहे ती पाईप झाली या ठिकाणी. ही जी तुम्हाला पाईप दिसते 2 टँक आहे, एक टँक एक आहे आणि ते 2 टँक आहेत. ठीक आहे. त्या दोन्ही टँकमध्ये जे जॉईन केलेली पाईप आहे ना त्या पाईपची मला टोटल एनर्जी मेजर करायची आहे. आणि किती करायची आहे तर या पाईपला मी या पाईपला एकूण 14 मी क्रॉस सेक्शनला पिझोमीटर लावलेले आहे. लक्षात आहे, 14 क्रॉस सेक्शन घेतले आणि 14 क्रॉस सेक्शन मी काय लावलेला आहे पिझोमीटर लावलेलं आहे. ठीक आहे. आणि पाईप जर बघितलं लक्षात आहे काय, जी पाईपची वरची साईड आहे ना ती वरची साईड एका लेवलमध्ये आहे, म्हणजे पूर्णपणे हॉरिझॉन्टल पाईप आहे. पण खालच्या साईडला बघितलं ना तर ती सेम पाईप नाही, ती थोडीशी कमी होत गेलेली आहे. म्हणजे सपोज या 1 नंबरच्या पाईपचा सपोज क्रॉस सेक्शन बघितलं तर 1 नंबरच्या पाईपचा क्रॉस सेक्शन हा सगळ्यात जास्त आहे. तर शेवटच्या म्हणजे 14 नंबरच्या पाईपचा क्रॉस सेक्शन आहे ना तो सगळ्यात कमी आहे. ठीक आहे. आणि या पाईपमध्ये आपल्याला एकूण 3 टाईपच्या एनर्जी मेजर करायच्या: प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता ज्या एक गोष्ट लक्षात येते की मला जी मेजर करायची या पाईपचं करायचं आहे. बरोबर आहे का? आणि ज्या या पाईपकडे पाहतोय ना ते मला पहिली गोष्ट लक्षात येते की तिन्हीपैकी एक एनर्जी कुठली तरी ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. कुठली एनर्जी कॅन्सल होईल? ही जी पाईप आहे ना ही पूर्णपणे हॉरिझॉन्टल पाईप आहे. ही पाईप एका लेवलमध्ये पाईप आहे, त्यामुळे एक एनर्जी माझी ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली. कोणती एनर्जी कॅन्सल झाली तर ती असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. कशासाठी कोणती असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी. का? कारण की पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉईंट 1 इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉईंट 2 इज इक्वल टू डॉट 14 जरी पाईप येतात ना तरी प्रत्येक पाईपची पोटेन्शियल म्हणजे लेवल जी आहे, पोझिशन जी आहे ती पोझिशन सेम आहे आणि सेम असल्यामुळे एक एनर्जी माझी कॅन्सल झाली. ठीक आहे. आता उरल्या माझ्या 2 एनर्जी, एक आहे ती प्रेशर एनर्जी आणि दुसरी आहे ती कायनेटिक एनर्जी. लक्षात आहे काय? मग मला एक गोष्ट माहिती आहे, मी ना प्रेशर एनर्जीचं मेजरमेंट हे डायरेक्टली बाय युजिंग पिझोमीटर घेऊ शकतो. बरोबर आहे का? पण पिझोमीटर मध्ये मला डायरेक्टली प्रेशर मिळत नाही. मला मिळतं ते काय मिळतं, मला प्रेशर इन टर्म्स ऑफ प्रेशर हेड मिळतं. लक्षात आहे, मला प्रेशर इन टर्म्स ऑफ प्रेशर हेड मिळतं. त्यामुळे इथं जे रिडिंग असेल ना या पिझोमीटरचं हे असणार आपली प्रेशर एनर्जी P/W. P/W. माझी राहिली शेवटची एकच एनर्जी. कोणती एनर्जी आहे तर ती आहे कायनेटिक एनर्जी. कशा कोणती एनर्जी आहे तर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी जर मला शोधून काढायची असेल, मला माहिती आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू V²/2G. V²/2G. G आहे तो कॉन्स्टंट आहे, मला फक्त V शोधून काढायचं आहे. बरोबर आहे का? आणि सपोज जर मला V म्हणजे व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर कंटिन्युटी इक्वेशन मला सांगते की Q इज इक्वल टू एरिया इंटू व्हेलॉसिटी. कसं आहे का? एरिया इंटू व्हेलॉसिटी.
मग मला क्यू काढायचा लक्षात आहे, मला वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. मग वेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी मला डिस्चार्ज म्हणजे क्यू माहिती असलं पाहिजे, प्लस या प्रत्येक पॉईंटचा मला क्रॉस सेक्शनल एरिया माहिती असला पाहिजे. ठीक आहे. आता ऍक्च्युली काय माहिती आहे का, प्रॅक्टिकल करताना ना तुम्ही हा एरिया मोजवायला पाहिजे किंवा मेजर करायला पाहिजे असं हे आहे. ठीक आहे. पण आता ह्या केसमध्ये काय करतो माहिती आहे की मी तुम्हाला एरिया तो डायरेक्टली सांगतो. ठीक आहे. आणि मला डिस्चार्ज करण्यासाठी ना माझ्याकडे एक मेजरिंग टँक आहे. लक्षात इथं काय आहे, मेजरिंग टँक. याचा जो एरिया क्रॉस सेक्शन एरिया आहे तो सुद्धा मी तुम्हाला डायरेक्टली सांगतोय. त्याचा पर युनिट टाइम म्हणजे पर सेकंद किती डिस्चार्ज झालेला आहे हे आपल्याला शोधून काढायचं. ठीक आहे. रेडी आहेत सर्वजण? पुढे स्टार्ट. लक्षात आहे का, मी इथून पुढे काय करतोय माहिती आहे का, या प्रत्येक पाईपच्या क्रॉस सेक्शनला ना याच्या पाईपचा किंवा प्रत्येक पिझोमीटरच्या क्रॉस सेक्शनला ना त्या पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे हे मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या ग्रुपवर देतोय. ठीक आहे. मग आता सुरुवात केली. लक्षात आहे का, मॅक्झिमम आहे ना त्याचा आहे 7.05 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात आहे 7.05 सेंटीमीटर स्क्वेअर. याचा आहे 6.75 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात आहे का, आणि जसं जसं पुढे होते ना प्रत्येक पाईप 0.3 सेंटीमीटर स्क्वेअरनं कमी कमी होत गेली. लक्षात आहे काय, आणि असं होत ना मग शेवट चालू 1 नंबरची जी पाईप आहे, सॉरी 14 नंबरची जी पाईप आहे, 14 नंबरच्या पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया मला मिळते 3.15 सेंटीमीटर स्क्वेअर. 3.15 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. आणि हा जो मेजरिंग टँक आहे त्या मेजरिंग टँकचा मला क्रॉस सेक्शन एरिया मिळते 300 mm बाय 400 mm. कशा मेजरिंग टँकचा एरिया क्रॉस सेक्शन एरिया आहे 300 mm बाय 400 mm. आता मेजरिंग टँक कशासाठी, आपल्याला क्वांटिटी ऑफ लिक्विड फ्लो, लक्षात आहे किती लिक्विड फ्लो केलेला आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे पर सेकंड. ठीक आहे. म्हणजेच काय, त्याचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय टाइम करायचं. व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय करायचं आहे, टाइम. मग व्हॉल्यूम करण्यासाठी याचा क्रॉस सेक्शन एरिया इंटू हाईट, आणि हाईट मध्ये किती लिटर किती सेंटीमीटर पाणी राईस होण्यासाठी किती वेळ लागला हे आपण शोधून काढतो. समजतं का. आता या केसमध्ये आपण काय करणार बघा, काय आपण ना 5 सेंटीमीटर पाणी राईस होण्यासाठी, लक्षात द्या 5 सेंटीमीटर पाणी राईस होण्यासाठी किती वेळ लागला ते आपण शोधून काढणार आहोत. ठीक आहे. रेडी आहे सर्वजण? आपण स्टार्ट करू. आता या ठिकाणी मी मोटर सुरू केलेलं आहे. मोटर सुरू केल्यानंतर आधी पाणी आलेलं आहे का, कारण की हा वॉल तो पूर्णपणे बंद आहे. ठीक आहे. त्यामुळे इथून पाणी जाताना आपल्याला अजून दिसत नाहीये. ठीक आहे. मी काय करतो बघा, थोडंसं हा वॉल आहे तो बंद केला, पाण्यात इकडे आलेले दिसते आणि या पाईप मधून ना पाणी फ्लो झालेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे. आणि जसं जसं पाणी फ्लो होत जाईल ना तसं पिझोमीटर मध्ये सुद्धा आपल्याला लिक्विड लेवल जी आहे ना ती इन्क्रीज होताना दिसते. सुरुवातीला काय सगळ्या पॉईंटमध्ये पाणी आलेलं लक्षात, सगळ्या पाईपमध्ये पाणी आलेलं लक्षात काय, पण लगेच आपण रिडिंग घ्यायला सुरुवात करायची नाही का, कारण की आपल्या मेजरिंग टाइम मध्ये सुद्धा रिडिंग घ्यायचं. ठीक आहे. आणि मेजरिंग टाइम मध्ये रिडिंग घेताना हा असा एखादा पॉईंट सुद्धा की अशी एखादी वेळ सुद्धा की आता ही बघायला गेलं सगळ्या प्रत्येक पाईपमध्ये पाईप आहे तर राईज होताना दिसते. राईज म्हणजे ते कंटिन्युअसली वर चालले, बरोबर आहे का, ते कुठेतरी जाऊन थांबायला पाहिजे. लक्षात कुठेतरी जाऊन काय व्हायला पाहिजे, थांबायला म्हणजे ते कुठेतरी कॉन्स्टंट व्हायला पाहिजे. कॉन्स्टंट कधी होणार माहिती आहे का, ज्यावेळी इनपुट इज इक्वल टू आउटपुट असेल त्यावेळी जेवढं पाणी आत काढलं ना तेवढंच पाणी काढायला पाहिजे बाहेर सुद्धा पाहिजे. ठीक आहे. आणि हे कधी शक्य आहे, लक्षात आहे काय, याच्यासाठी मात्र ना मला इथे जो वॉल आहे ना तो वॉल थोडासा ऍडजस्ट करावा लागेल. ठीक आहे. आता बघूया आपण फक्त कॉन्स्टंट झाले का. आता जर बघत असेल ना पाणी प्रत्येक पाईपमध्ये वाढायला लागले आणि कॉन्स्टंट झालेलं नाहीये, ते कॉन्स्टंट होत पण नाहीये. मी थोडासा त्याचा इनपुट फोर्स वाढते याचा अर्थ त्याचा इनपुट जास्त आहे आणि आउटपुट कमी आहे. ठीक आहे. मी इनपुट आता थोडासा ऍडजस्ट करतो. लक्षात पाणी मला वाटतं कॉन्स्टंट झाले. लक्षात काय, त्यावेळी ना मी प्रत्येक पॉईंटमध्ये लक्षात काय प्रत्येक पॉईंटचे रिडिंग काय आहे ते चेक करतो. फॉर एक्झाम्पल काय पाईप नंबर 1 मला रिडिंग मिळते आहे 407 mm. लक्षात आहे 407 mm. त्यानंतर 405 mm, 404 mm, 398 mm,
त्यानंतर या ठिकाणी मला मिळते 394 mm, 388 mm, 380 mm, 372 mm, 365 mm, 363 mm, 345 mm, त्यानंतर 330 mm, 315 mm आणि 290 mm. लक्षात आहे काय? मला एक रिडिंग मिळालेली आहे की 14 पाईपची रिडिंग जी मला मिळता येते मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे, ती रिडिंग ना सुरुवातीला मला हे करायला पाहिजे. सुरुवातीला मी ती सगळी रिडिंग आहे ती नोट डाऊन करून घेतली. ठीक आहे, आता मी काय करतो बघा काय, मला ना या टँकमध्ये पाणी भरण्यासाठी किती वेळ लागला ते मला शेड्यूल करायचं. मी एक एनर्जी घेतली असते, प्रेशर एनर्जी घेतली. प्रेशर एनर्जी मला तुम्ही आहे. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑटोमॅटिकली 0 मध्ये. आता व्हेलॉसिटी कॅपॅसिटी डिस्चार्ज करायची. डिस्चार्ज कॅपॅसिटी मी काय करतात तर 10 सेंटीमीटर पाणी राईज करण्यासाठी किती वेळ लागला मी शेड्यूल करतो. सेंटीमीटर 10 सेंटीमीटर. ते एका ठिकाणी घ्यायची म्हणते का पाणी आणण्याला 25 शेड्यूल चालू करायचं नाही. ठीक आहे, थोडंसं पाणी वर घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय ते 70 आहे, 70ला मी पाणी बरोबर स्टार्ट करतो. पाणी स्टॉप व्हायचं. ठीक आहे, आणि बरोबर 170ला मी काय करणार आहे स्टॉप करणार. लक्षात आहे काय, सुरुवात करतोय. एकशे 70 सेंटीमीटर पाणी भरलं तरी 10 सेंटीमीटर पाणी भरण्यासाठी मला एक गोष्ट बरोबर 25.64 सेकंद लागले. 25.64 सेकंद. मला एरिया माहिती आहे. लक्षात आहे काय, मला एरिया माहिती आहे. त्यानंतर मला डिस्चार्ज समजला, त्याचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय टाईम केलं तर मला डिस्चार्ज समजेल. ज्याच्यावर आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे आणि आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक पॉईंटची टोटल एनर्जी ही सेम येते की डिफरंट येते. असे मला अजून 2 रिडिंग गेले. लक्षात आहे काय, मी पहिल्यांदा डिस्चार्ज घेतला 25.64 सेकंद असेल. ठीक आहे, आता दुसरा डिस्चार्ज घेतलो थोडंसं पाणी पण वेळ सोडायला सुरुवात. किती मिनिटांनी 12 मिनिटं 39. आणि सुरुवातीला कॅल्शियम केलं होतं ना त्याच्या मी काय करतो माझ्या थोडंसं लोअर लेवलला ते लिक्विड आहे ना पाणी थोडंसं लोअर लेवललाच मी सेट करतो. आणि सुद्धा पाणी वर चढायला लागले. ठीक आहे, तोपर्यंत मी रिडिंग घ्यायला सुरुवात करणार नाही जोपर्यंत कॉन्स्टंट होत नाही तोपर्यंत. ओके, पाण्याचा फ्लो आहे ना तुम्ही कॉन्स्टंट केलेलं लक्षात आहे काय. ज्या 14 नंबर पाईपला ना आता मला 350 पर्यंत रिडिंग दाखवतो. ठीक आहे, आपण सगळी रिडिंग घ्यायला सुरुवात करूया. दिसते ना. ठीक आहे, 14 नंबरच्या पाईपचं रिडिंग आहे काय और ते 355 आहे आता बरोबर. त्यानंतर 352, 350, 347, 344, 335, 330, 326, 322, 318, 303, 290, 275 आणि शेवटच्या पाईपची रिडिंग मला दिसते 255. ठीक आहे, आणि या सेम प्रेशरला मला डिस्चार्ज किती येते ते मोजायचं. ठीक आहे, डिस्चार्ज मोजायचं म्हणजे काय मला 10 सेंटीमीटर पाणी राहायचं नसेल ना किती वेळ लागतो ते चेक करतो. मी रिसेट करतो आणि इकडं परत ते हा वॉल बंद केला आणि इकडे रिडिंग घ्यायची.
या टेस्टमध्ये ह्या रिडिंगमध्ये ना मला 10 लिटर पाणी गमावायला 10 सेंटीमीटर पाणी राईट होण्यासाठी मला 28.37 सेकंद लागलेले आहेत. त्या 28.37 सेकंद लागले आहेत. ठीक आहे, अशा टाईपमध्ये आधुनिक रिडिंग तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळी या एक्सपिरियन्स आपण कॅल्क्युलेट केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे प्रॅक्टिकल घेतलं ना त्या प्रॅक्टिकलचा थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट जो आहे ना तो आपण थोडक्यात बघून घ्या. ठीक आहे, ऍक्च्युली कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हालाच करायचं, कारण मी तुम्हाला रिडिंग दिलेले आहेत आणि ऑब्झर्वेशन सुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, एक सॅम्पल कॅल्क्युलेशन फक्त मी करून दाखवते. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशनमध्ये ना सुरुवातीला लक्षात आहे का त्यांनी काय काय सांगितलंय, तर मेजरिंग टँक डायमेन्शन सांगितले, बरोबर आहे का. मला वाटतं पेज नंबर 14 वर जी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितले ते मेजरिंग टँकची तुम्हाला काय सांगितले ते डायमेन्शन सांगितले, बरोबर आहे का. त्याची विड्थ आहे 0.4 मीटर मल्टिप्लाइड बाय 0.3 मीटर. ठीक आहे, मला वाटतं किती आलं पाहिजे बघा, 0.12 मीटर आली पाहिजे, बरोबर आहे ना, 0.12 मीटर. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी विचारले हाईट ऑफ वॉटर ऑब्झर्व्ड इन ऑक्झिलरी ट्यूब H1. ठीक आहे, आपण ना 10 सेंटीमीटर पाणी राईज होण्यासाठी घेतलं होतं, याचा अर्थ आहे 0.1 मीटर. ठीक आहे, सॉरी 0.01 मीटर. ठीक आहे, त्यानंतर टाइम रिक्वायर्ड, आता आपण एकूण 2 रिडिंग घेतले आहेत, बरोबर आहे ना. 2 रिडिंगला जो काय टाइम लागलेला आहे ना तो त्या ठिकाणी घ्या आणि त्यांनी शेवटला विचारलेला आहे टाइम विचारलेला आहे, बरोबर आहे का. आता डिस्चार्ज कसं काढायचं बघा काय. डिस्चार्ज क्यू इज इक्वल टू आपल्या एवढं तरी माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ अ लिक्विड पर युनिट टाइम, बरोबर आहे का. व्हॉल्यूम माझं क्रॉस सेक्शन एरिया माहिती आहे 0.12 डिवायडेड बाय त्याला जो काय लागलेला आहे ना तो टाइम घ्या. ठीक आहे, मग तो टाइम कधी 25 पॉईंट काय असेल तो असणार आहे, तो म्हणजे तुमचा डिस्चार्ज इन मीटर क्यूब पर सेकंद. ठीक आहे, हे झालं तुमच्या ह्याच्याबद्दल म्हणजे डिस्चार्ज बद्दल. ठीक आहे, आता ज्यावेळी मी ना पेज नंबर 15 वर जातोय, ठीक आहे, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं त्याचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे ना तो मी तुम्हाला देतो म्हणून सांगितलं होतं, बरोबर आहे का. तर पहिल्या ट्यूबचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे 7.05 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, आणि प्रत्येक वेळी ना तो 0.03 न कमी होत गेलेला आहे. लक्षात आहे का, 0.03 न काय होत गेलेला आहे, कमी होत गेला. मला वाटतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे एरिया जो काय असेल तो. ठीक आहे, तो एरिया घ्या. त्यानंतर व्हेलॉसिटी काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, मला माहिती आहे क्यू इज इक्वल टू एरिया इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे, मग व्हेलॉसिटी कशी काढणार, तर क्यू अपॉन एरिया. क्यू म्हणजे डिस्चार्ज जो तुमचा इथं आलेला आहे तो. ठीक आहे, डिवायडेड बाय याचं ना प्रत्येक पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया घ्या. प्रत्येक पाईपचा काय घ्या, क्रॉस सेक्शनल एरिया घ्या. समजतं का, पहिल्या पाईपचा 7.05 जो आहे ना तो ऍक्च्युली सेंटीमीटर मध्ये आहे, त्याला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा आणि मगच घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पार्ट लक्ष द्या काय, हे झाला व्हेलॉसिटी झाली. ठीक आहे, व्हेलॉसिटी एकदा मिळाली ना तर आपल्या व्हेलॉसिटी हेड काढणं काय अवघड नाही. मला माहिती आहे व्हेलॉसिटी हेड इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 2g. लक्षात आहे, व्ही स्क्वेअर अपॉन 2g, जी 9.81. ठीक आहे, त्याच्यानंतरचा कॉलम जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे प्रेशर हेड विचारलेलं, बरोबर आहे का. आता प्रेशर हेड सुद्धा आपण ज्यावेळी घेतलंय ना ते प्रेशर हेड घेताना आपण MM मध्ये घेतलेलं आहे, ते मीटर मध्ये कन्वर्ट करा आणि त्या ठिकाणी लिहून टाका. ठीक आहे, आणि लास्ट कॉलम आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 2g प्लस P अपॉन W. जी पहिले त्याच्या अगोदरचे जे 2 कॉलम आहेत ना त्या कॉलमची बेरीज करा आणि एक चेक करा की टोटल हेड म्हणजेच टोटल एनर्जी सेम येते की डिफरंट येते हे आपल्याला चेक करायचं. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा का, डायरेक्टली मॅन्युअलवर घेऊ नका, पहिल्यांदा सॅम्पल कॅल्क्युलेशन एका रिडिंगचं घ्या, मला सेंड करा, चेक झाल्यानंतरच ते तुम्ही मॅन्युअलवर घ्या. ठीक आहे, थँक्यू.